बार्शी तालुक्यातील भातंबरी येथे गुटख्याचा मोठा साठा जप्त। वैराग पोलिसांचीही अवैध गुटख्या व्यवसायावर करडी नजर। बार्शी उपविभागाचा नुकताच पदभार स्वीकारलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा यांनी अवैध व्यवसायांच्या विरोधात सुरू केलेल्या धडक मोहिमेचा परिणाम आता ग्रामीण भागातही दिसून येऊ लागला आहे। गुटखा विक्री व वाहतुकीवर कठोर कारवाईचा इशारा देत वैराग पोलिसांनी भातंबरे येथे मोठी कारवाई करत तब्बल 1,18,000 रुपयांचा गुटखा व संबंधित मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईनंतर वैराग शहरासह ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून आता पुढचा नंबर कुणाचा अशी चर्चा सुरू झाली आहे। गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वैराग पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत नियमित पेट्रोलिंग करत असताना भातंबरे परिसरात एक संशयित व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती वैराग पोलिसांनी मिळाली। माहितीची खातरजमा करत पोलिसांनी सापळा रचला आणि मोटारसायकल क्रमांक MH25AU 7366 ह्या गाडीची आडून तपासणी केली असता तपासणी दरम्यान पोलिसांच्या हाती गुटखा, पान मसाला, सुगंधित सुपारी आणि सुगंधित पान मसाल्याच्या तब्बल 12 गोण्या आढळल्या। या प्रकरणी शेख आसिफ अल्लाउद्दीन राहणार आंबेमोहोळ तालुका जिल्हा धाराशिव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक आयुक्त कार्यालय अन्न व औषध प्रशासन सोलापूर येथील रामानंद उमाशंकर स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये प्रतिबंधित गुटखा साहित्याबरोबरच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली असून एकूण मुद्देमालाची किंमत 1,18,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे। विशेष म्हणजे ग्रामीण भागात इतक्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत असल्याचे उघड झाल्याने वैराग परिसरात अवैध गुटखा विक्रीचे जाळे किती खोलवर रुजले आहे याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। शाळा कॉलेज परिसर, गावातील पानटपऱ्या आणि किरकोळ दुकानांमधून खुलेआम विक्री होणाऱ्या गुटख्याविरोधात नागरिकांकडून अनेकदा तक्रारी करण्यात येत होत्या। मात्र आता पोलिसांनी थेट कारवाईची भूमिका घेतल्याने गुटख्या माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, DB पथकातील आकाश पवार, राहुल पाटील आणि गणेश परजणे यांच्या पथकाने ही कारवाई केली। कारवाईनंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या साठ्यामध्ये आणखी कोणते जाळे कार्यरत आहे का याचाही तपास केला जात आहे। दरम्यान भातंबरे येथील या कारवाईनंतर वैराग शहर आणि ग्रामीण भागात अवैध गुटखा विक्रेत्यांवरही अशीच धडक मोहीम राबवली जाणार आहे का याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। मी PI कुंदन गावडे, वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी। वैराग पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रतापसिंह जाधव आणि त्यांची टीम राहुल पाटील, आकाश पवार यांना एक आज रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की एक इसम अवैधरित्या गुटख्याची विक्री करण्याकरता भातंबरी येथे येणार आहे। त्या अनुषंगाने माहितीच्या आधारे नमूद टीम त्या ठिकाणी गेली असता त्यांना एक इसम नामे शेख आसिफ अल्लाउद्दीन हा मिळून आला। त्याच्यासोबत एक मोटरसायकल आणि विविध पान मसाला, सुगंधित, शॉर्ट, लक्झरी, तंबाखू, बादशाह गुटखा असा विविध प्रकारचा गुटख्याचा माल मिळून आला। जवळपास तो 78,300 रुपये किमतीचा मुद्देमाल आणि 40,000 रुपयाची मोटरसायकल असा एकूण 1,18,330 रुपयाचा मुद्देमाल त्यांनी ताब्यात घेतला। त्या अनुषंगाने नंतर पोलीस ठाण्यावरती रामानंद स्वामी सर, सहाय्यक आयुक्तांचे कार्यालय अन्न व औषध प्रशासन यांच्या कार्यालयाला पत्राद्वारे माहिती दिली। त्या अनुषंगाने त्यांनी पंचनामा करून पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली आहे। वैराग पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर 216/2026 BNS कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पुढील तपास प्रतापसिंह जाधव हे करत आहे। धन्यवाद। येत्या काही दिवसांमध्ये ही जी ग्रामीण भागावरती कारवाई आहे ही आणखी तीव्र होईल का? अगदी बरोबर आहे। यापुढेही अशीच कारवाई तीव्र राहणार आहे। हे जे मुद्देमाल कुठून आणलेला आहे, काय आहे, त्याची लिंक बॅकवर्ड फॉरवर्ड सगळे तपासण्याचे काम पथक करणार आहे।